विचारलेलं बरं, कारण काय मॅडमच्या विषयी बोलायचंय ना. इतर असतं तर मग 10 मिनिटं 15 मिनिटं. आता तुमच्याविषयी किती बोलावं आणि किती वेळ बोलावं म्हणून विचारलं की किती वेळ आहे. आजच्या या आपल्या लातूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी या पदावर त्यांनी 3 वर्ष आपल्या अलौकिक अशा कार्याचा ठसा उमटवला. त्या वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांचा निरोप समारंभ आणि याच अत्यंत सुसंस्कृत अशा जिल्ह्याची धुरा आपल्या हातात घेऊन पुढच्या 2-3 वर्षासाठी अत्यंत जबाबदारीच्या पदावर नव्याने रुजू झालेले नूतन जिल्हाधिकारी डॉक्टर वास्तव साहेब यांचं स्वागत समारंभ. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व जिल्हा प्रशासनाच्या वेगवेगळ्या विभागातील अधिकारी आणि त्याचबरोबर लातूर शहर लातूर जिल्ह्यातून आलेले सन्माननीय लातूरकर. मॅडम, सतत सर्वत्र असं ऐकिवात येतं की 2 विभाग आणि त्या विभागाचे प्रमुख हे सतत एकमेकांशी वाद करणे आणि मी मोठा की तो मोठा या इगोच्या फाईट मध्ये कळत न कळत त्यांना जी जबाबदारी दिलेली असते त्या जिल्ह्यावर त्या इगो फाईट मुळे मोठा अन्याय प्रत्येक वेळेस होताना आपण बघितलेला आहे. परंतु आपल्या सोबत काम करत असताना मॅडम इगो तर कधीच नव्हता, आपल्यात नाही, माझ्यातही नव्हता. परंतु आपण दोघांनी काम करताना आपण या ठिकाणी आपलं वैयक्तिक ज्या काही गोष्टी असतील त्याचा आपल्या प्रशासनामध्ये कुठेही हस्तक्षेप किंवा इगो आडवा न येऊ देता आपण दोघंही एकाच उद्देशाने या ठिकाणी काम करत आहोत आणि ते आहे या लातूर जिल्ह्याच्या लातूरकरांची सेवा करणे. आणि जेव्हा आपला हा उद्देश एक होता, आपलं ध्येय एक होतं आणि आपली भावना एक होती, त्या एकरूपतेतनं जे काम आपण गेल्या 9 महिन्यामध्ये मी आपल्या सोबत लातूर जिल्हा पोलिसनी या ठिकाणी केलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्या मार्गदर्शनाचा आणि आम्हाला सोबत घेऊन चालण्याचा वाटा फार मोठा आहे. आमच्या कुठल्याही अडचणी असतील त्या अडचणी आपण आपल्या अडचणी समजून त्या ठिकाणी सोडवलेल्या आहेत. मॅडम, आपण मराठवाड्याच्या बाहेर कधी नोकरी केली नाही आणि मी मराठवाड्यात कधीच केली नाही. हे अत्यंत वेगळं कॉम्बिनेशन त्यावेळेस होतं. परंतु कदाचित मी गडचिरोलीमध्ये माझी सुरुवात झाली, विदर्भात काम केलं, पश्चिम महाराष्ट्रात काम केलं, खानदेशात काम केलं, परंतु मराठवाड्यात काम करण्याचा योग किंवा तो योग माझ्या करिअरमध्ये 20 वर्षात आला नव्हता. परंतु जेव्हा मी पहिल्यांदा या ठिकाणी आलो, कोणीच ओळखीचं नाही. म्हणजे एखाद्या ठिकाणी आपण गेल्यानंतर तिथं आपले बरेचसे मित्र असतात, नातेवाईक असतात, पूर्वी कधीतरी काम केलेलं असतं, पूर्वी तिथे शिकलेलो असतो, त्यामुळे तिथली परिस्थिती आणि लोक आपल्या परिचयाचे असतात. परंतु माझ्यासाठी हे सर्वच नवीन होतं, कारण मी ज्या दिवशी चार्ज घेतला त्या दिवशी आयुष्यात पहिल्यांदा लातूरला आलो. परंतु इतक्या नवख्या व्यक्तीला, इतक्या नवख्या अधिकाऱ्याला मॅडम आपण ज्या पद्धतीने ग्रूम केलं, ज्या पद्धतीने माझ्यासोबत आपण पोलीस विभागाला सोबत घेतलं आणि ते सोबत घेतल्यानंतर या 9 महिन्यामध्ये मॅडम आपण अशा अनेक गोष्टींचा सामना केला. म्हणजे जी पूर परिस्थिती आली तर ती सर्वांसाठीच असं होतं की मला तर एकदमच आश्चर्याचा धक्का होता की मी लातूर म्हणजे ट्रेननी पाणी आलेलं लातूर ही इमेज घेऊन इथं आलो होतो आणि इथे इतक्या भयानक पूर परिस्थितीला सामना करावा लागेल आणि इथे एवढा पाऊस पडेल हे एकदमच नौकं होतं.
परंतु त्या पूर परिस्थितीमध्ये आपण सगळ्या डिपार्टमेंटला सोबत घेतलं. मग जिथं आपला कामाचा सगळा आवाका बघून आम्हालाही असं वाटलं की अरे, जर जिल्हाधिकारी कार्यालय आणि सर्वच प्रशासन जर एवढं काम करत असेल तर मग आपण पण मागं नाही राहिलं पाहिजे. म्हणून जिथं आमचं काही संबंध नव्हता त्या पूर परिस्थितीत आम्ही पण लुडबुड करून कुठेतरी मुरुम टाकून रस्ता बनवून दे, पुढे पाण्याचा टँकर मागव, पुढे इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटला फोन करून लाईट सुरू करून दे. का तर एकीची भावना होती की आपण लातूरकर आहोत, आपला हा काम नाहीये परंतु आपल्याला हे करायचं आहे. मॅडम, आपण त्याच्या मागची प्रेरणा. त्यानंतर एका मागोमाग एक 7 वर्ष 8 वर्ष न झालेल्या निवडणुका, त्याच्यामध्ये नगरपालिका आल्या, महापालिका आली, जिल्हा परिषद आली आणि ह्या दर 5 वर्षांनी होणाऱ्या निवडणुका नव्हत्या. ह्या अत्यंत दीर्घ कालावधीनंतर आलेल्या निवडणुका होत्या आणि अत्यंत चुरशीच्या ह्या निवडणुका होत्या. कारण प्रत्येकाला नगरपालिकेत नगरसेवक तरी व्हायचं होतं, जिल्हा परिषद सदस्य तरी व्हायचं होतं, महापालिकेत नगरसेवक तरी व्हायचं होतं. आणि त्यामुळे त्या इलेक्शन पिरियड मधला जो काही टेन्स होता, वातावरण आणि एकंदर सगळी परिस्थिती, आणि हे सगळं करत असतानाच ज्या काही त्या अनुषंगानं येणाऱ्या प्रचार सभा असतील, व्हीव्हीआयपी व्हिजिट्स असतील, मोठमोठ्या पॉलिटिकल पदाधिकाऱ्यांचे दौरे असतील, हे सगळं इतक्या कमी कालावधीमध्ये इतक्या फास्ट ह्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. परंतु मॅडम, आपण एक टीम लीडर म्हणून सगळ्या प्रशासकीय यंत्रणांना सोबत घेऊन त्या ठिकाणी या सगळ्या परिस्थितीवर अत्यंत यशस्वीपणे त्या ठिकाणी पुढे चालत होतात. आम्हाला सगळ्यांना सोबत घेऊन मार्गदर्शन करत होतात. आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीमध्ये लातूर जिल्ह्यामध्ये या सर्व निवडणुका अत्यंत शांतपणे आणि कुठलाही कॉन्ट्रोवर्सी न होता, कुठलाही आरोप प्रत्यारोप न होता, कुठलेही वादविवाद मोठ्या प्रमाणावर न होता किंवा कुठलेही मोठा लॉ अँड ऑर्डरचा प्रॉब्लेम न होता आपण मॅडम हे सगळं या लातूर जिल्ह्यामध्ये आपण यशस्वीरित्या करून दाखवलं. आपण त्याच्या मागचे टीम लीडर आहात. हे सगळं करत असताना एक उत्कृष्ट टीम लीडर जसा असतो तसं श्रेय आपण दुसऱ्यांना देत गेलात. आपण फक्त त्या मागे उभं राहून हे सगळं यशस्वीरित्या होत असताना आपण ती खंबीर टीम लीडरची भूमिका त्या ठिकाणी पार पाडली. मॅडम, आपल्या प्रशासकीय कारकिर्दीबद्दल मी जास्त बोलणार नाही, कारण मी बोलण्याची आवश्यकता नाही. जिथे राष्ट्रीय आणि राज्य शासनाने आणि वेगवेगळ्या राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय संस्थांनी आपला सत्कार केलेला आहे, आपल्याला अवॉर्ड दिलेला आहे, त्यामुळे मी आपल्या प्रशासकीय कारकिर्दीबद्दल फारसं बोलणार नाही. पण मी आपण एक व्यक्ती म्हणून कशा आहात आणि मला या 9 महिन्यात एक व्यक्ती म्हणून आपण कशा लाभलात याचं मी थोडक्यात वर्णन करेन. ते करताना मी आपल्याकडे बघणार नाही, कारण आपणही रडाल आणि मी रडाल हे आपल्या दोघांना माहिती. गेल्या वर्षी माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी शक्ती, माझा आधारस्तंभ माझे वडील जेव्हा मार्च महिन्यामध्ये गेले त्यानंतर मी पूर्णपणे खचलो होतो. परंतु त्यानंतर 3-4 महिने मला ते सहन होत नव्हतं आणि मला असं वाटलं की आता संपले, आता आपल्याला याच्यात पुढे काही करायचंच नाहीये. कारण आपण ज्यासाठी करत होतो ती व्यक्ती आता आपल्या आयुष्यात नाही, त्यामुळे आपल्याला आता पुढे काहीच करण्याची गरज पण नाही किंवा करायची आता इच्छा पण राहिलेली नाही, कारण ती कौतुकाची थाप आपल्या पाठीवर आता कधीच पडणार नाही. परंतु योगायोगाने मी लातूरला आलो. आल्यानंतर पहिल्या 2-3 भेटींनंतर आपल्याला हे कळालं की मी या परिस्थितीतनं जात आहे आणि मग आपण मला त्यातनं बाहेर काढण्यासाठी तो हात दिला आणि आपण मला समजावलं की ते आता शरीर रूपी नाहीयेत, परंतु ते पाहता येते आणि त्यांना हे कधीच आवडणार नाही की त्यांचा मुलगा या ठिकाणी कामात पुढे कमी पडले. आणि ते पाहता येते, ते लक्षात ठेवून चांगलंच काम करायचं आणि रोज चांगलं काम करायचं आणि यातनं बाहेर पडायचं. म्हणून मॅडम, तुम्ही मला हात दिला. तुम्ही इतक्या संवेदनशील आहात मॅडम, कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे स्वर्गीय अजितदादा ज्या दिवशी गेले त्या दिवशी, म्हणजे मी पुणे जिल्ह्यातला आहे, लहानपणापासून त्यांना पाहत आलेलो आहे. एक राज्यकर्ता म्हणून, एक राजकीय व्यक्ती म्हणण्यापेक्षा एक प्रशासकीय ऍडमिनिस्ट्रेटिव्ह त्यांचं जे स्किल आहे तर ते अत्यंत जवळनं पाहिलं होतं. आणि तो दिवस जसं काही आता आपल्याच घरातली आपली एकदम जवळची व्यक्ती गेलेली आहे, त्यामुळं एखादा जो काही दुःखाचा डोंगर कोसळतो आणि तो जो काही आक्रोश असतो किंवा ते जे काही वेदना असतात, तर त्यामुळे मी त्या दिवसभर स्वतःला सावरू शकत नव्हतो.
आणि मी घराच्या बाहेर सुद्धा पडलो नाही, किंबहुना सातत्यानं मला त्या ठिकाणी माझं रडू थांबत नव्हतं. काहीतरी कारणानिमित्त मॅडम तुमचा आणि माझा फोन झाला, आणि फोन झाल्यानंतर मी जे हॅलो म्हणलं, त्यानंतर तुम्ही म्हणलात की तुम्ही घरी आहात का, फोन ठेवा मी येते. आणि 5व्या मिनिटाला मॅडम आपण कलेक्टर ऑफिस मधनं घरी आलात. म्हणजे आपल्या सोबत काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या आवाजातला बदल एका शब्दातनं ओळखून तात्काळ आपण कार्यालय सोडून तिथं आलात. आपण अर्धा तास माझं सांत्वन केलं आणि मला हे समजवलं की हे दुःख तुमच्या एकट्याचं नाही, हे संपूर्ण महाराष्ट्रावर दुःख आहे. आणि त्यामुळे स्वतःला अशा पद्धतीने तुम्ही वेदनेत ठेवू नका. मॅडम, ही संवेदनशीलता कोण शिकवते? ती मुळात असावी लागते. तुम्ही फार संवेदनशील आहात. पण हे फक्त दुःखाच्या प्रसंगात आहे तर असं अजिबात नाही. मॅडम, मी कुठलाही आनंदाचा क्षण आम्हाला सोडून कधीच साजरा केला. आम्हाला कधी कधी वाटायचं की मॅडम ठीक आहे ना, आता झालं, आपण कार्यक्रम होतात. एक 26 जानेवारीचीच गोष्ट आहे मॅडम. 26 जानेवारी होता, प्रजासत्ताक दिन होता. आम्ही त्या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित राहिलो. कार्यक्रम झाला, पालकमंत्री महोदय त्या ठिकाणानंतर गेल्यानंतर मॅडम आम्हाला सगळ्यांना घेऊन त्याच्या घरी गेल्या आणि म्हणे की नाही, आज आपण सगळ्यांनी फोटोशूट करायचा. हा आपल्यासाठी पण आनंदाचा क्षण आहे आणि ह्या मेमरीज आपण साठवून ठेवल्या पाहिजे. माझी पत्नी मला म्हणली की अहो जरा शिका तरी, आयुष्य कसं एन्जॉय करायचं. त्या कलेक्टर असतात, एवढी जबाबदारी आहे, त्यांच्या मागे एवढी काम आहे, तरी ते एवढ्या सगळ्या गोष्टी आनंदात करतात आणि तुम्ही काहीच न करता बिझी म्हणून सांगा. म्हणून मी आणि माझा परिवार, अर्चना प्रामुख्यानं आपली सदैव ऋणी आहे. कारण आपण तिला त्या दिवशी जो आनंद दिला, आणि ती म्हणते की एक कलेक्टर आपल्या सरकारी एसपीच्या पत्नीचं सुद्धा एवढं कौतुक करते. आणि आपण आपल्या फोटोग्राफरला सांगितलं की साहेबांचे सोड, मॅडमचे फोटो सुंदर आले पाहिजे, नाही आले तर तुला परत फोटो काढायला लागतात. हे नातं आपण का निर्माण केलं? कारण आता त्याची उणीव आम्हाला सातत्यानं भासत राहील. मॅडम, आपण फक्त माझ्या पुरत्या मर्यादित नाही राहिला, माझ्या कुटुंबापर्यंत आपण पोहोचला, माझ्या विभागात तर आपण सगळ्यांपर्यंत पोहोचलेला आहात. कारण पोलीस विभागातील बहुतांश अधिकारी आपल्याला अत्यंत जवळून माहीत आहेत आणि आपल्यालाही आमच्या डिपार्टमेंट मधल्या कुठल्या अधिकाऱ्यामध्ये काय क्षमता आहेत काही नाहीत हे आपल्याला माहित. आपण ज्यावेळेस आपली बदली येणार होती आपल्याला माहित होतं. आपण बऱ्याच वेळा चर्चा करायचो. मी तुम्हाला म्हणायचो मॅडम बास ना आता मराठवाडा, तुमची गरज पुण्याला आहे मॅडम, चला पुण्याला. पुण्यात खूप मोठ्या संधी आहेत आणि खरंच तुमच्यासारख्या अधिकाऱ्याची पुण्यात गरज आहे. आणि तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी गेल्यानंतर मोठं एक जबाबदारीचं आणि मोठं विस्तारात त्या ठिकाणी काम करायची संधी मिळेल. मी आग्रह मॅडम पुण्यासाठी करत होतो. आपण 2 पावलं पलीकडे डायरेक्ट मुंबईलाच पोहोचलो. पण हरकत नाही मॅडम, आपण अत्यंत योग्य आणि अत्यंत जबाबदारीच्या ठिकाणी त्या गेलेला आहात. मॅडम, आपल्याला आठवत असेल की त्या दिवशी आपण दुसऱ्या दिवशी चार्ज सोडणार होतात. मी आदल्या दिवशीच येऊन आपल्याला भेटलो. त्याचं कारण एवढंच होतं मॅडम की दुसऱ्या दिवशी मी जर आपल्याला भेटलो असतो तर आपल्यालाही आपल्या भावना अनावर झाल्या असत्या, मलाही झाल्या असत्या. आणि कलेक्टर एसपी दोघं गळ्यात पडून रडतायत ते चित्र काही बरं नव्हतं. म्हणून आदल्या दिवशी मी गपचूप येऊन आपल्याला भेटलो की मॅडम मी उद्या काय आपल्याला भेटायला येणार नाही. मॅडम, हा स्नेह, हे प्रेम, हा जिव्हाळा, म्हणजे छोटीशी गोष्ट सांगतो. आम्ही या क्लबमध्ये रोज सकाळी एक्सरसाइज करतो, सर वगैरे असतात. आपण सर मध्यंतरी 5-6 दिवस जिम बंद होती, एसी बंद होते, त्यामुळे जिमच करता येत नव्हती. एक दिवस सकाळी मॅडमचा फोन आला. माझा आवाज थोडा डाऊन होता. मॅडम म्हणे काय झालं? मॅडम काय करू ना, जिम नाही केली तर एकदम बोर होते. अरे असं कसं, माझ्या एसपीची जिम कुणी बंद केली? मॅडम लाईटच कट केली ना, त्यामुळे आता जिम नाही जात. थांबा, 1 तासाच्या आत लाईट चालू झाली, मला सांगितलं जा आता जिम करून ये. मॅडम, म्हणजे माझ्या एसपीची जिम, माझ्या हा शब्द फार मला महत्वाचा वाटतो. माझ्या एसपीचा, माझ्या अधिकाऱ्याला, माझ्या सहकार्याला, माझ्या लातूरकराला, हे प्रत्येकात नसतं. हे फार वेगळं रसायन आहे. मॅडम, आम्ही लातूरकर आपल्या या सगळ्या ज्या काही दिलेल्या आपण आम्हाला आठवणी आहेत, प्रेम आहे, जिव्हाळा आहे,
त्या सातत्यानं आमच्या आयुष्यामध्ये राहतील. तुम्ही मॅडम पोस्टिंगमध्ये आपण सातत्यानं दर 2 वर्षांनी 3 वर्षांनी बदलत राहतो, अधिकाऱ्यांसोबत काम करत राहतो. काही ठिकाणी आपले प्रशासकीय रिलेशन्स डेव्हलप होतात, काही पर्सनल रिलेशन्स डेव्हलप होतात. काही रिलेशन्स हे आपल्याला आता आयुष्यभर एक नातं आपल्या सोबत निर्माण करून जातात. माझ्या कुटुंबासोबत आपला आयुष्यभराचा जिव्हाळा आहे. आणि मॅडम याच्यात आपणच आहात असं नाहीये. मी सरांना आता तेच बोलत होतो की सरांनी मला माझ्या 11वीतल्या मुलाच्या अनुषंगाने जो सल्ला दिला आणि तो बऱ्याच पालकांसाठी गरजेचा आहे. कारण प्रत्येकाला असं वाटतं की आपला मुलगा IITच व्हावा आणि आपला मुलगा नीट व्हावा. आणि सरांनी अत्यंत मार्मिक आणि एकदम टू द पॉइंट त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं की हे वाटणं स्वाभाविक आहे, त्याच्यासाठी प्रयत्न करणं स्वाभाविक आहे. पण प्रत्येकाने हे समजून घेतलं पाहिजे की 10 लाखामध्ये जर 5,000 IITला जाणार असतील तर उरलेले कुठे जाणार आहेत. आणि त्यामुळं तुम्ही IIT जरी करत असला तरी CETची सुद्धा तयारी तेवढीच गरजेची आहे. आणि CET साठी सुद्धा तुम्ही तेवढंच महत्व दिलं पाहिजे. नाहीतर IIT पण नाही, CET पण नाही आणि नंतर मग वाईट अवस्था विद्यार्थ्याची पण होते. सर हा सल्ला मी आयुष्यभर लक्षात ठेवेल. कारण त्याच्यानंतर मी निर्णय घेतला, त्याला लातूरला आणलं आणि त्याला त्या चांगल्या स्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं. मला खात्री आहे सर तो आता त्या ज्या शाळेत आहे, ज्या पद्धतीने तो शिकतोय, 4 महिन्यामध्ये त्याच्यात झालेला बदल आहे. मला लातूरकडनं ही फार मोठी आयुष्यभराची देणगी आता मिळणार आहे. कारण लातूर पॅटर्न मध्ये मी नाही शिकलो, माझा मुलगा नक्की शिकतो. त्यामुळे लातूरला तर आता मी आयुष्यभर माझ्या हृदयात त्या ठिकाणी सामावून घेणार आहे. त्यामुळे मॅडम तुम्हीच नाही, सर पण आता माझे स्नेही आहे. त्यामुळं आपण अत्यंत मोठ्या जबाबदारीच्या पदावर मॅडम गेलेला आहात. आपल्याला आता तिथून पूर्ण महाराष्ट्र बघता येणार आहे. महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आता आपल्याला त्या ठिकाणी आपला हातभार लावता येणार आहे. आता खऱ्या अर्थानं मॅडम आपण MPSCतला अधिकारी झालेला. कारण आम्हाला चिडवायला चालू केलं होतं की मराठवाड्यामध्ये तुम्ही MPSCचा अर्थ मराठवाडा पब्लिक सर्व्हिस कमिशन असा घेतलाय का काय. तर ते मराठवाडा पब्लिक सर्व्हिस कमिशन नाही, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. आता आपण महाराष्ट्राच्या एका जबाबदारीच्या पदावर गेलेला आहात. आपण निश्चित त्या ठिकाणी चांगलं काम कराल. त्या ठिकाणी सुद्धा आपण आपली टीम सेट कराल. आपण आपल्या सोबत येणाऱ्या सगळ्या अधिकाऱ्यांना त्याचबरोबर नागरिकांना आपलंसं कराल, याच्यात मला कुठलीही शंका नाही. तुमचा माझ्या परिवाराचा हा स्नेह आहे, हा साधोदेत या ठिकाणी राहील. मी आपल्याला खूप असं सुयश चिंतितो. मी आवर्जून मॅडम आपल्या आरोग्याच्या अनुषंगाने खूप आपल्याला लेक्चर दिलेले आहेत आणि ते मी तुम्ही जाताना मला प्रॉमिस केलेले आहे की मी आता माझ्या हेल्थवर पण खूप मेहनत घेणार आहे. आणि निश्चित आपण सुदृढ, निरोगी, दीर्घायुष्य त्या ठिकाणी आनंदी राहाल. आनंदित आपण राहाल कारण आपण इतरांना शिकवतो आनंदी कसं राहायचं. त्यामुळे आनंद तर आपल्या त्या ठिकाणी आहेच. नूतन जिल्हाधिकाऱ्यांच्या अनुषंगानं सरांचा माझा पहिलाच परिचय आहे. कारण मी म्हणलं तसं की पूर्वी काम करण्याचा योग कधी आला नाही, परंतु उत्सुकता असते ना. जसं मी हजर झालो तर मला कलेक्टर मॅडमनी बसून ब्रीफिंग दिलं होतं की लातूर जिल्हा कसा आहे, लातूरचे नागरिक कसे आहेत, लातूरकर कसे आहेत, राजकीय परिस्थिती कशी आहे, सामाजिक परिस्थिती कशी आहे, प्रॉब्लेम्स काय काय आहेत, काय अडचणी येतात, आपल्याला कसं काम करायचं आहे, हे मला मॅडमनी बसून त्या ठिकाणी सगळं ब्रीफिंग दिलं होतं. मॅडम गेल्या. मला असं वाटलं की आता आपल्याला 9 महिन्याचा अनुभव आहे. आपण आता अनुभवी आहोत. आपण नवीन कलेक्टर साहेबांना जेव्हा भेटायला जाऊ तेव्हा आपण कलेक्टर साहेबांना ब्रीफिंग देऊ की सर लातूर जिल्हा असा आहे, लातूर जिल्हा तसा आहे. मी ब्रीफिंग देण्यासाठी कलेक्टर सरांना, म्हणजे ब्रीफिंग देण्यासाठी नाही, कॉलम करण्यासाठी सरांना वेळ विचारलं की सर मला आपल्याला भेटायचं. सर म्हणले रेस्ट हाऊसला या, आपण निवांत गप्पा मारू. रेस्ट हाऊसला गेलो. मग मला असं वाटतं की आता अनौपचारिक गप्पा आहेत, आपण अजून जास्त चांगल्या पद्धतीने सांगू शकतो लातूरच्या विषयी. मी सुरुवात केली आणि नंतर त्यांनी सुरुवात केल्यावर मला असं लक्षात आलं की माझ्या कितीतरी पट त्यांना लातूर ऑलरेडी माहिती. मग मी त्यांना सांगायला गेलो की हा त्यांनी सोबत होतो, ते डॉक्टर माझे मित्र आहेत, हा त्यांनी आम्ही एकत्र काम केलेले. इतकी डिटेल ऑलरेडी सरांना लातूरची माहित आहे. प्रशासकीय दृष्ट्या ही सगळ्यात जमेची बाजू आहे. कारण एखादा अत्यंत नवखा अधिकारी येणं आणि त्याला लातूर समजणं, लातूरचे प्रश्न समजणं आणि मग लातूरच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी त्यांची सुरुवात करण्यासाठी जो 2-4 महिन्याचा कालावधी जातो, इथे तो कालावधी जाणारच नाही. कारण सरांना ऑलरेडी सगळं लातूर माहिती. आणि परत तीच कामाची पद्धत. कारण सर आपल्याला काल एका ठिकाणी व्हिजिटला जायचं होतं. आपण मला सांगितलं की आपण वेळेवर या, आपण दोघं मिळून जाऊ.
आणि आपण तो कार्यक्रम चांगला कसा करता येईल, त्याला अजून छान पद्धतीने कसं करता येईल, आपण दोघं मिळून व्हिजिट करू. आणि व्हिजिट करून तुम्ही पोलिसी अँगलनी बघा त्याच्यात काय काय करायचंय, मी प्रशासकीय अँगलनी बघतो. सर, ही आपली जी टीमवर्क किंवा सोबत घेऊन काम करण्याची जी काही पद्धत मला 2 दिवसामध्ये जाणवली, त्याचा निश्चित लातूरकरांना याचा फायदाच होईल. आपण लातूरला पुरेपूर ओळखता, लातूरकर आपल्याला त्या ठिकाणी ओळखतात. त्यामुळं आपण आल्या दिवसापासून काम सुरू केलेलं आहे. त्यामुळे आपल्या कामाचा सुद्धा लातूर जिल्ह्याला नक्कीच त्या ठिकाणी उपयोग होईल. मी या निमित्ताने एवढंच सांगतो की पोलीस, महसूल हे शासनाचे अशी 2 अंग आहेत, ही या गाडीची अशी 2 चाकं आहेत की जर ते एकरूप असतील तर त्या गाडीचा वेग खूप चांगला असतो. आणि जर ही दोन्ही चाकं जर एकमेकांना अडथळायला लागली किंवा एकमेकांच्या पायात पाय घालायला लागली तर त्या जिल्ह्याचा जो काही विकासाचा वेग आहे तो वेग खूप मंदावतो. मी आपल्या आधीच्या कलेक्टर मॅडमकडनं हेच शिकलोय की आपण दोघेही वैयक्तिक स्तरावर काही जरी आपली मतं असली तरी जिल्ह्याच्या बाबतीत आपण प्रशासन सदैव एकरूप असलं पाहिजे. कारण आपण इथे जिल्ह्याच्याच विकासासाठी एकत्र आलेलो आहोत. आपली वैयक्तिक जी काही मतं असतील ते आपण बाजूला ठेवूया. मी आपल्यालाही सर एवढंच सांगू इच्छितो की आपल्या सोबत काम करताना लातूर जिल्हा पोलीस प्रशासन हे सदैव आपल्या सोबत असेल. आपण या टीमचे कॅप्टन आहात. हा जिल्हा आपल्या कॅप्टनशिप अंतर्गत, मग ते पोलीस प्रशासन असेल, जिल्हा परिषद असेल, महापालिका असतील, नगरपालिका असतील, सर्व विभाग असतील, हे सर्व विभाग हे त्या ठिकाणी आपल्या कॅप्टन्सी अंतर्गत त्या ठिकाणी काम करतील, आपल्या मार्गदर्शनाखाली काम करतील. आम्हाला काम करताना कुठलीही अडचण आली तर सर आम्ही हक्काने आपल्याकडे येऊ, कारण आपणच आमचे कॅप्टन आहात, आपण आमचे जिल्हाधिकारी आहात. त्यामुळं आपण या लातूरच्या जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीनं मॅडमनी जो काही सेट केलेला स्पीड आहे आणि दिशा आहे तर त्याच वेगानं त्याच दिशेनं आपण या जिल्ह्याच्या विकासासाठी आपलं योगदान त्या ठिकाणी देऊ. आणि ते देण्यासाठी माझं लातूर जिल्हा पोलीस जे आहे ते सदैव आपल्या सोबत असेल एवढंच मी या ठिकाणी आपल्याला आश्वासन देतो. आपलं या जिल्ह्यामध्ये मनपूर्वक असं स्वागत करतो. मॅडमना पुढील आयुष्यासाठी, करिअरसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.